विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपला दिवस 165वा आणि दिवस 165वा हा काहीतरी वेगळं घेऊन आलेला आहे. काय वेगळं घेऊन आलेला आहे? तर साने आजचा गुरुजी आज दिनांक 24 डिसेंबर 2020. आता तुम्हाला वाटेल हो सर, आज तर नाही पण उद्या आहे काहीतरी विशेष, कारण उद्या नाताळ सण आहे. तेही बरोबर आहे, पण मी म्हणतोय आजचा काहीतरी विशेष आहे. मग आता आजचा विशेष फलकावर तुम्हाला दिसतोय. पूज्य साने गुरुजी यांचा आज जन्मदिन 24 डिसेंबर 1899 या वर्षी त्यांचा जन्म झाला. त्यांना आपण सर्वजण साने गुरुजी या नावाने ओळखतो, परंतु ते साने त्यांचं आडनाव होतं. तुमच्यापैकी मुलांपैकी कुणाला बरं माहित आहे साने गुरुजींचं नाव? माहित आहे का? ऐकलंय का? आपल्यापैकी किती श्याम जणांना माहिती आहे? हा श्याम सर हा, एक अगदी बरोबर आहे तुझं. का बरं ते श्याम तुझ्या का लक्षात आलं बरं? सर त्यांचं एक पुस्तक आहे श्यामची आई म्हणून. शाबाश, व्हेरी गुड, व्हेरी गुड. श्यामची आई या पुस्तकाने ते सगळीकडे प्रसिद्ध, आणि तेच पुस्तक आपल्याला सगळ्यांना थोडं थोडं बाहेरचा आवाज पडेल तुम्हाला सांग, थोडस लग्न आहे शेजारी. तर श्यामची आई या पुस्तकाने अगदी जगविख्यात असलेले आपले साने गुरुजी, ज्यांचं पूर्ण नाव होतं, मुलांनो वही पेन असेल तर लिहून घ्या, त्यांचं पूर्ण नाव होतं पांडुरंग सदाशिव साने. यांचं साने गुरुजींचं पूर्ण नाव आहे पांडुरंग सदाशिव साने. आणि त्यांचा जन्म कुठं झालाय माहित आहे? कोकणामध्ये. आता कोकण म्हटले की आपल्याला वाव, समुद्र किनारपट्टी, सगळीकडे नारळाचे झाडच झाड, छोटे 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 गावं, सगळे कौलारू घर. कारण आपल्याला कविता सुद्धा होती एक, आपण कोकणात फिरायला जाऊ म्हणून. चला गड्यानो आपण सारे कोकणात जाऊ, तेथील सारी गंमत जम्मत पाहू. ते कोकण. त्या रायगड जिल्ह्यामध्ये पालगड, पालघर नाही हा, उच्चार सारखा वाटतो हा, पालगड नावाचं एक गाव आहे. त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. आणि या पालगड गावात जन्मलेला हा सदाशिव, जो श्याम नावाने, श्यामची आई या नावाने अतिशय प्रसिद्ध असलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच साने गुरुजी. यांच्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक, बलसागर भारत हो हे क्रांतीचं गीत, आणि दुसरं, खरा तो एकची धर्म. आता आपल्यासोबत बापूसाहेब सर आहेत, आणि मी सरांना विनंती करतो की सर, मी अधिकचा वेळ आपला घेत नाही, आणि मला वाटतं आपल्यासोबत विनोद देशमुख सर, आदरणीय विनोद देशमुख सर, केंद्र प्रमुख अर्धापूर, हे सुद्धा आपल्यासोबत जोडले आहेत. विनोद सर नमस्कार. नमस्कार सर्वांना, नमस्कार. शुभेच्छा साने गुरुजींच्या. धन्यवाद सर, धन्यवाद. आपली उपस्थिती ही आपल्या मुलांशी गप्पा समूहासाठी आणि या उपक्रमासाठी खूप प्रेरणादायी आहे. धन्यवाद सर. तर साने गुरुजी जन्मदिनाबद्दल आज आपल्यासोबत संगीताताई क्षीरसागर पुणे आणि बापूसाहेब ढमढेरे सर पुणे हे आपल्यासोबत आहेत, नेहमीच असतात. मी सुरुवातीला संगीताताईंना विनंती करतो की आपण प्रार्थनेने सुरुवात करूयात, कारण त्यांची प्रार्थना प्रत्येक शाळेत, प्रत्येक ठिकाणी आपण म्हणतो, खरा तो एकची धर्म. अगोदर प्रार्थना घेऊयात आणि नंतर लागलेच आदरणीय बापूसाहेब सर या ठिकाणी बलसागर भारत हो हे क्रांतीचं गीत घेतील. म्हणजे एक शिक्षक ते स्वातंत्र्य सैनिक, हा जो प्रवास साने गुरुजींचा आहे तो अतिशय पाहण्यासारखा आहे, ऐकण्यासारखा. आता पाहता तर येणार नाही, पण पाहता कुठे येईल? टीव्हीवर. आज तुम्हाला मी 2 चित्रपटांच्या लिंक पाठवतोय, अगदी एक आपली तासिका संपल्याबरोबर. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा 2 चित्रपट पहा. एक श्यामची आई आणि दुसरा सेनानी साने गुरुजी. असे 2 चित्रपट आहेत. हे 2 चित्रपट 2-2 तास, 1.5 ते 2 तासाचे चित्रपट जरूर आज वेळ देऊन तुम्ही पहा. अभ्यास करत करत
पण त्यासाठी सुद्धा थोडासा वेळ द्या आणि ते पहा. कारण त्यांची आई जेव्हा त्याला म्हणते स्नान झाल्याच्या नंतर, ज्याप्रमाणे तू पायाला मळ लागू नये म्हणून जपतोस, तसंच मनाला सुद्धा जप. हे वाक्य आयुष्यभर ते कसं जपतात. आणि म्हणून श्यामची आई या पुस्तकाचं लिखाण तेही तुरुंगामध्ये बसून कसं होतं, नाशिकच्या तुरुंगामध्ये बसून. आपल्याला माहिती आहे जेलमध्ये टाकलं म्हणजे आपण तर रडतच बसणार, परंतु तिथं लोकमान्य टिळक असतील, महात्मा गांधी असतील, साने गुरुजी असतील, ते रडत बसलेले नाहीत. त्यांनी लिखाण काम केलंय. वा रिकामा वेळ भेटला, वा छान. जसं लॉकडाऊन मध्ये वा रिकामा वेळ भेटला, कुणीतरी काहीतरी करतंय, तसंच त्यांनी सुद्धा तिथं काम काहीतरी केलं आणि ती जगविख्यात झाली. तर मी अधिकचा वेळ घेत नाही. संगीताताई, आपलं स्वागत आहे. नमस्ते सर, आवाज येतो? हो ताई, येतोय. ओके. सर्वप्रथम आज साने गुरुजी यांची जयंती, ज्यांचं नाव पांडुरंग सदाशिव साने, आणि अतिशय त्यांच्या प्रार्थना आपल्या याच्यामध्ये आहेत. थोर समाजसेवक आहेत, आपले आदर्श आहेत. या साने गुरुजींना वंदन करून मी त्यांचीच प्रार्थना गाण्याचा प्रयत्न करते. सर्वप्रथम जे आपल्या ग्रुपमध्ये आता जॉईन आहेत, आदरणीय केंद्र प्रमुख, त्याचबरोबर इतर शिक्षक आहेत, ढमढेरे सर आहेत, राऊत सर आणि सर्व विद्यार्थी मित्रांना सर्वांना शुभ सकाळ. आणि मी प्रार्थना सुरू करते. खरा तो एकची धर्म, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम पावे. जगी जे हीन पतित, जगी जे दीन पद दलित, तया जाऊन उठवावे. जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम पावे. सदा जे अर्थ ती विकल, जयांना गांजिती सकल, तया जाऊन हसवावे. जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम पावे. कुणाला व्यर्थ शिनवावे, कुणाला व्यर्थ हिनवावे. समस्ता बंधू मानावे. जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम पावे. प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्व ही प्यारी. कुणाना तुच्छ लेखावे. जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम पावे. असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे. परार्था प्राणही द्यावे. जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम पावे. जगाला प्रेम पावे. जगाला
करावे. धन्यवाद राऊत सर. तशी तर ही प्रार्थना 11 कडव्यांची आहे, परंतु आपण शालेय प्रार्थना घेताना त्यातील 4 किंवा 5च घेतो, त्यामुळे मी 11 याची न म्हणता 5च कडव्यांची म्हटलेली आहे. धन्यवाद सर. खूप खूप छान ताई, खूप छान. अगदी आज असं वाटलं की खरंच आपण आता शाळेच्या प्रांगणामध्ये परिपाठाला बसलोय. ओके, मग नक्कीच धन्यवाद प्रत्येक सर. विद्यार्थ्याला तीच अनुभूती आली असेल की मी आता माझ्या शाळेमध्ये गेलेलो आहे, छान पाठीवर दप्तर आहे, छानपैकी लाईन ठेवलेलं आहे, परिपाठाची लाईन केलेली आहे आणि छानपैकी त्या ठिकाणी बसून ही प्रतिज्ञा म्हणत आहे. अगदी हा मागच्या 7-8 महिन्या 6-7 महिन्यापूर्वीचा अनुभव हा प्रत्यक्ष आज या गीतातून अनुभवायला मिळालेला आहे. धन्यवाद ताई, खूप छान. हो, धन्यवाद. मी जॉईन राहते. हो, ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद. यानंतर म्हणून तर म्हटलं मी की साने गुरुजींचा जो प्रवास आहे तो एक बालमानस, नंतर एक शिक्षक आणि नंतर एक सामाजिक कार्यकर्ता, ते स्वातंत्र्य सैनिक. आता स्वातंत्र्य सैनिक म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे, सैन्य म्हटलं की त्या ठिकाणी क्रांती आणि क्रांतीचे गीत. त्या ठिकाणी जर आपण लहान बालपणीचे गीत जर गात बसलो सैन्यामध्ये तर नाही जमणार. त्या ठिकाणी स्फुल्लिंग पेटवणारे, चेतना निर्माण करून देणारे ते शब्द पाहिजेत आणि ते त्यांनी त्यावेळेस पत्री नावाची त्यांची एक कादंबरी, एक संग्रह आहे, त्यामध्ये त्यांनी बलसागर भारत हो हे गीत लिहिलेलं आहे. तर तेच गीत आता आपल्या समोर सादर करण्यासाठी मी आदरणीय बापूसाहेब डमडेरे सर पुणे यांना मी विनंती करतो. सर, बलसागर भारत हो हे गीत आपण सादर करावं. धन्यवाद सर. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. हे कंकन करी बांधिले, जनसेवे जीवन दिदले. राष्ट्रार्थ प्राण हे हुरले, मी सिद्ध मरायाला हो. बलसागर भारत हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. वैभवी देश चढविना, सर्वस्व त्यास हरपीन. तिमिर घोर संहारीन, या बंधु सहायाला हो. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. हातात हात घेऊन, हृदयास हृदय जोडून, ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो. बलसागर भारत हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. करी दिव्य पताका घेऊ, प्रिय भारत गीते गाओ. विश्वास पराक्रम दाहो, ही माय निज पदाला हो. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ. हे जीवन ना तरी व्यर्थ, भाग्य सूर्य तळपत राहो. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. ही माय मुक्त होईल, वैभवे दिव्य शोभेल. जगतास शांती देईल, तो सोन्याचा दिन हे हो.
बल सागर भारत हो विश्वात शोभुनी राहो बल सागर भारत हो विश्वात शोभुनी राहो. धन्यवाद सर. खूप छान. खरंच सर, नाव मुलांशी गप्पा आणि या मुलांशी गप्पातून एक काहीतरी वेगळं साधण्याचा प्रयत्न आपण करत आहोत आणि ते साध्य होत आहे मुलांना सुद्धा. कारण आज या ठिकाणी अतिशय शांतपणे सर्वजण या ठिकाणी विद्यार्थी ऐकत आहेत. एकही विद्यार्थ्याचा माईक चालू नाही, एकही विद्यार्थ्याचा व्हिडिओ चालू नाही. हेच आपल्या मुलांशी गप्पाचं यश आहे, हे मात्र नक्की. ते कुणीही सांगण्याची आता आवश्यकता नाहीये. खूप खूप धन्यवाद सर. संगीताताई तुमचे आणि बापूसाहेब सर तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर विद्यार्थी मित्रांनो, असे हे साने गुरुजी. तर साने गुरुजींबद्दल 2 चित्रपट तुम्हाला आज पाहायचे. एक माहितीपट. आता तुम्हाला मोबाईलवर आवाज येतो का एकदा चेक करूयात. आणि अगदी 2.5 ते 3 मिनिटाचा एक छोटासा तो व्हिडिओ आहे, तो आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर आपण आपल्या दैनंदिन अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. पण तत्पूर्वी मला आणखी एक सांगायचंय. एक लिंक आहे, बापूसाहेब सरांनी मला काल पाठवली होती रात्री. ती मी त्या लिंक मधील प्रश्नोत्तरे जमतील तेवढे प्रयत्न केला, सोडवलेत. 20 प्रश्न आहेत. पूज्य साने गुरुजी यांच्याबद्दलच आहेत ते, आणि त्यावर आधारित ती प्रश्नावली पण सोडवायची. आता फक्त त्यात काय होतं, आता शिक्षक म्हणजे गुरुजनांसाठी आहे, ते मोठ्या व्यक्तींसाठी आहे. मुलांना तुम्हाला तिथं ईमेल आयडीचा प्रश्न येऊ शकतो एखाद्या वेळेस. जर जमलं तर तुम्ही पण ते प्रश्न पहा. नाही जमल्यास मी त्या प्रश्नांची पूर्ण स्क्रीनशॉट तुम्हाला मी पाठवल्यानंतर, तर ती प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर एक प्रश्न आपल्याला प्रमाणपत्र मिळतं. आपल्याला त्या प्रमाणपत्रापेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यात आपल्याला सहभागी होता आलं. त्यांच्याबद्दलचा एक छोटासा व्हिडिओ त्या लिंक मध्ये आहे, तो आपल्याला पाहता येतो. तोच व्हिडिओ मी तुम्हाला आता दाखवणार आहे, जेणेकरून त्या व्हिडिओवर तुम्हाला माहिती विचारलेली आहे. काही माहिती, काही प्रश्न त्याच्या बाहेरचे आहेत, काही प्रश्न त्यातील आहेत. ज्यांनी कोणी श्यामची आई पुस्तक वाचलं असेल नक्कीच खूप छान. आणि जर समजा वाचलं नसेल तर मला तरी वाटतं की श्यामची आई हे पुस्तक सगळ्यांच्या शाळेमध्ये आहे, प्रत्येक शाळेत आहे. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ते पुस्तक वाचा. किंवा आता तुम्ही म्हणाल सर आता पुस्तक वाचायला सर मिळते की नाही की, आणि जर पुस्तक वाचायचं नसेल तर तुम्हाला साने गुरुजी कथामाला या नावाचं एक सदर चालू असतं आणि दररोज एक गोष्ट ऐकायला मिळते. आणि तुम्हाला जर वाटलं सर मग आम्ही ऐकतो सर आम्हाला पाठवा, तर माझ्याकडे आज घडीला माझ्याकडे असतील आपले विनोद सर आहेत, त्यांच्याकडे आमच्याकडे जवळपास 30 ते 40 गोष्टींचा संग्रह त्यांचा आजही आहे. जर तुम्ही म्हणालात सर आम्हाला पाठवा, तर नक्कीच आपल्या मुलांशी गप्पा ओनली स्टुडंट्सवर त्या गोष्टी तुम्हाला दररोज ऐकण्यासाठी 2-2 गोष्टी. एकदाच म्हटलं की मग कोणतं ऐकलंय, काय ऐकलंय काहीच कळणार नाही. म्हणून दररोजच्या 2 गोष्टी तुम्हाला ऐकण्यासाठी, आणि ऐकण्याचं काम खूप मस्त असतं. आपण इतर काहीतरी काम करतोय आणि तो मस्तपैकी लावलाय तिकडे तो गोष्ट सांगतोय. जसं रेडिओची अडचण होत नाही पहा, रेडिओची अडचण आपल्याला होत नाही. रेडिओ छानपैकी आपलं काम करतो, आपण आपलं काम करत राहतो, गुणगुण गुणगुण चालत असतो. तसंच या ठिकाणी जर तुमची इच्छा असेल तर नक्कीच तुम्हाला त्या श्यामची आई पुस्तकातील ज्या गोष्टी आहेत, जे प्रकरण आहेत, त्या ऐकण्यासाठी तुमच्यापर्यंत आम्ही पाठवू, जर तुमची इच्छा असेल तर. पण आज मात्र शक्यतो वेळ काढा आणि तो व्हिडिओ, ते चित्रपट पहा की ते सेनानी का झाले, का त्यांच्यामध्ये तिथं. सर यस महेश, यस आर्यन. ते चित्रपट किती वाजता आहे? नाही मी तुम्हाला लिंक पाठवणार बेटा, फ्रीचे आहे, तुम्ही कधीही पहा. टीव्हीवर तर कदाचित असेल नसेल मला माहित नाही, मी तुम्हाला मोबाईलवर पाठवतोय. एक जास्तीत जास्त आपला क्लास संपल्याच्या नंतर 2 मिनिटांमध्ये तुम्हाला पाठवतो मी. पहिलं काम माझं असेल असते चित्रपट तुम्हाला पाठवणे. दोन्हीच्या लिंक मी काढून ठेवलेल्या आहेत, तुम्हाला ते लागलीच पाठवून देतो मी. मी आता सकाळी नाही पाठवल्या, कारण तुम्ही काय कराल मग त्या लिंकला क्लिक करत बसाल आणि चित्रपट पाहत बसाल, आणि मग हा आपला लाईव्ह चित्रपट कोणी पाहणार नाही. म्हणून आता नाही पाठवलाय. त्यासाठी आपला क्लास संपल्याबरोबर 8:30 ते 9. यस समर्थ. आज तुम्ही काळवाडीला यायल्या?
काय अडचण नाही, तुला मेसेज मध्ये टाकलेले मी. आता आपला विषय काय चाललाय तो पाहायचा अगोदर. आलं का लक्षात बेटा? तुला मेसेज टाकलाय मी, तुम्हाला पाठवल्या बरोबर हो. मेसेजचा रिप्लाय दिलेला आहे बेटा. लग्न आहे त्यासाठी यावंच लागणार आहे. येणार आहोत, काळजी करू नको. आता आपल्यासोबत विनोद सर आहेत. मला वाटतं सर, विनोद सर आपण हे 2 शब्द सांगावेत, मुलांशी 2 शब्द बोलावेत. तोपर्यंत लागलीच मी तो व्हिडिओची तयारी करतो. नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो. साने गुरुजी स्वतः माझे सुद्धा प्रेरणास्थान राहिलेले साने गुरुजी आहे. त्यांच्या एका छोट्याशा वाक्यावरून, कथेवरून आणि त्यांच्या पाहिलेल्या चित्रपटावरून लहान बालमनावर जो परिणाम होतो तो नक्कीच चिरकाल आणि आयुष्यात नेहमीच शिदोरी रूपानं पुरी होतो, हा मला विश्वास आहे. आणि तुम्हीही थोर व्यक्तींची आत्मचरित्र, कथाचरित्र गोष्टी रूपाने, चित्रपट रूपाने पाहत जावे आणि त्याचप्रमाणे आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा अंमलबजावणी करावी, यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि वाचन दिवसातला अर्धा ते 1 तास हे वाचन केलेच पाहिजे. मग ते वर्तमानपत्र असो, अभ्यासाचे पुस्तकं असो किंवा आपले संदर्भ साहित्य असो. वाचाल तर वाचाल, ही म्हण जी म्हटली जाते ती याच गोष्टीमुळे म्हटली जाते. तर मुलांनो, वाचनाच्या बाबत आपण एक छोटासा प्रयोग येणाऱ्या काळामध्ये आपण नक्कीच करू, की वाचनाची गती सुद्धा काय असली पाहिजे, समजपूर्वक वाचन कसं असलं पाहिजे, त्याचबरोबर अर्थपूर्ण वाचन आणि योग्य लय, अवरोह ठेवून वाचनाची गती कशी असावी, या सर्व गोष्टी आपण प्रत्यक्ष कारवाडी आल्यावर किंवा पुढच्या एखाद्या ऑनलाईन तासिकेमध्ये आपण बोलूया. एक अतिशय फक्त 1 मिनिटाचा तो प्रयोग आहे आणि त्या प्रयोगानं नक्कीच तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होईल, हा देखील मला विश्वास आहे. पुनश्च एकदा साने गुरुजी निमित्त, जन्मदिवसानिमित्त नम्र अभिवादन, सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. हॅलो, आवाज येतोय? हो सर येतोय. हो सर. हो सर येतोय. ठीक आहे. सर्व मित्रांना, पुन्हा विद्यार्थी मित्रांना एक आजचं जे तुम्ही लिंक किंवा चित्रपट, लघुपट जो पाहाल साने गुरुजीचा, यानंतर आपल्या कोणत्या मराठीच्या वहीत, निबंधाच्या वहीत किंवा इतर तुमच्या जे दैनंदिनी जी आहे, या वहीत साने गुरुजी विषयी तुम्हाला काय गोष्टी आवडल्या किंवा कोणती गोष्ट आवडली, याबद्दलचं 2 पॅराग्राफात मध्ये वर्णन लिहायचं आहे. तुम्हाला जे काही लिंक माध्यमातून समजलेली माहिती आहे किंवा वाचलेल्या पुस्तकातून किंवा पाहिलेल्या लघुपट, चित्रपटातून. तर आजच्या दिवसासाठी आपण साने गुरुजीसाठी आजचा 1 तास देऊया दिवसातील आणि त्यातून आपण नक्कीच प्रेरणा घ्याल, हा मला विश्वास आहे. मी पुढील सूत्र श्री राऊत सर यांच्याकडे देतो. धन्यवाद. आवाज येतोय का तुम्हाला आता? हो सर. हो सर. ओके, ऐका. मोबाईल आडवा धरा. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी मोलाचं योगदान दिलं. तसंच त्यांनी राष्ट्रसेवा दलाची स्थापना केली. साने गुरुजी हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक होते. साधी, सरळ, ओघावती भाषा, भावपूर्ण, संस्कारक्षम निवेदनशैली हे त्यांच्या लेखनाचे विशेष. राऊत सर, आवाज येत नाही. आवाज
हॅलो सर, आवाजच येत नाही. आम्ही तेच तर विचारलं तुम्हाला आवाज येतोय का बेटा अगोदर. बरं ठीक आहे, मी आपल्या ग्रुपवरती लिंक पाठवतो. 2.5 मिनिटाची ती लिंक आहे, फक्त व्हिडिओ आहे तो आपण पाहाल. ओके ठीक आहे, आपण दुसऱ्या सुरुवात करूयात. त्याच्यामध्ये त्यांनी फक्त काय दाखवलेलं आहे की त्याच्यामध्ये साने गुरुजींचं बालपण ते स्वातंत्र्य सेनानी हा जो प्रवास आहे त्याबद्दलचं वर्णन त्यामध्ये. आता आवाज येतोय ना? हो सर. हो सर. ओके. हो सर. हो सर. हा बस एकानं म्हटलं म्हणजे आलं सगळ्यांचं. आता सगळ्यात पण नको. आता एकदा पुण्याहून आवाज आला, कारवाडीहून आवाज आला, म्हणजे दोन टोकाला विद्यार्थी जे बसलेले आहेत, पुणे टू कारवाडी हा जो प्रवास आहे तिथून तिथपर्यंत म्हणजे याचा अर्थ सगळ्यांना आवाज पोहोचतोय. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुमच्यापैकी सर्वांना खरा तो एकच धर्म ही कविता किंवा ही प्रार्थना आपल्याला पाठांतरित आहे. आताच सरांनी खूप छानसा उपक्रम सांगितला. एक म्हणजे वाचन उपक्रम, आणि वाचाल तर वाचाल, आणि यामध्ये आरोह अवरोह हा शब्द तुमच्यासाठी कदाचित नवीन असू शकतो, परंतु वाचन आता कसं असतं. एक मिनिट हा, आता या ठिकाणी समजा मी लिहिलेलं आहे खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार्पण, पण मी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे बलसा गर्भारत हो विश्वात शोभूनी राहो. काय कळालं? इतरांना तर सोडून द्या, स्वतःला काय कळालं? काहीच नाही. म्हणजे ना कुठलं आरोह, ना कुठला अवरोह, ना कुठली गती, ना कुठलं काही. म्हणून तो शब्द सरांचं जे म्हणणं आहे, अगदी 1 मिनिटाचा जो सरांचा प्रयोग आहे, नक्कीच आपल्या शाळेमध्ये सर जेव्हा येतील या आठवड्यामध्ये सरांची चक्कर, तर त्यावेळेस आपण सरांचा तो वेळ घेऊयात आणि ते नक्की शिकूयात, जेणेकरून जरी कोरोना परिस्थिती असली तर आपण योग्य ती खबरदारी घेऊन तो प्रयोग करूयात आणि सर तुम्हाला छानशी माहिती देतील आणि छान सगळेच विद्यार्थी व्यवस्थित वाचन करतील. वाचाल तर वाचाल आहे, वाचनाशिवाय पर्याय नाही. वाचल्याशिवाय ज्ञान मिळत नाही, ज्ञान उगाच्या उभे मिळत नाही. ऐक्यू ज्ञान, वाचन करून मिळवलेलं ज्ञान आणि मिळवलेल्या ज्ञानाचा केलेला उपयोग, आकलन आणि उपयोजन अतिशय महत्वाचं आहे. नुसतं आकलन झालं, मी खूप शिकलो, पण कसं असते ते मी सगळे व्हिडिओ पाहिले, सगळं पाहिलं, मी खूप शिकलो, पण आता विहिरीत उडी मारायची ना बाबा, आम्हाला भीती वाटते, काय फायदा? कुणीतरी बुडतोय, मला पोहणं येतंय, पण बुडणारा बघतोय मी, नको बाबा ते मला घेऊन जाईल, मग काय फायदा? म्हणून उपयोजन फार महत्वाचं आहे. आकलन झालंय, उपयोजन हे तितकंच महत्वाचं आहे. आकलन उपयोजन हे जेव्हा असतील तेव्हा आपल्या शिकण्याला अर्थ आहे, आपल्या जगण्याला अर्थ आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण आज परमपूज्य पांडुरंग सदाशिव साने, ज्यांना आपण साने गुरुजी नावाने ओळखतो, त्यांचा जन्मदिन आपल्या पहिल्या तासिकेमध्ये आपण खूप छान व्यवस्थित सर्वांच्या सहकार्याने साजरा केलेला आहे. कदाचित शाळा चालू असत्या बऱ्याच सर, आवाज येत नाही. येतो बाळा, येतो ना आवाज. तुला येत नसेल, प्रॉब्लेम असेल. सर, आवाज येतोय. तू काय कर, तुला जर एखादा मिस कॉल वगैरे आला असेल बेटा, तर वर रेकॉर्डिंग बटन तिथं दिसतं, त्याच्या खाली तिथं जवळ तुला एक माईक दिसेल, त्या माईकला क्लिक कर, म्हणजे तुला आवाज येईल बेटा. म्हणजे त्या ठिकाणी एखादा कॉल आला आपल्याला तर आपला मूळ आवाज जो आहे तो गायब होतो आणि तो आवाज होतो, तुला दुसरा आवाज येत नाही. एकदा करून बघ किंवा थोडस जागा बदलून बस. तर ठीक आहे. तर आता साने गुरुजींबद्दल आपण माहिती घेतली. तुम्ही चित्रपट पाहणार आहात जेव्हा वेळ, मी असं म्हणत नाही की तुम्ही आता लागलीच क्लास संपला आता चित्रपट बघाच, नाही, जसा वेळ मिळेल तसा. आई वडिलांना वेळ असेल, तुमचे लहाने भाऊ वगैरे असतील, बहीण असतील, एकत्र बसून बघा. नाही नाही मला एकट्यालाच पाहिजे, मी फक्त कानाला हेडफोन लावणार. कुणीही विद्यार्थी कानाला इयरफोन लावून बसू नका. आपण इथं जी चर्चा करतोय घरात सुद्धा ऐकू द्या त्यांना, जाऊ द्या आपला आवाज त्यांच्यापर्यंत, तुमच्या लहान भावापर्यंत, मोठ्या बहिणीपर्यंत, मोठ्या भावापर्यंत ऐकू द्या त्यांना. पण कुणी इयरफोन लावून बसू नका, कारण आपण काही चोरीच काही करत नाही, फक्त मलाच एकट्याला ऐकायचंय, काहीच नाही, बिनधास्त पैकी सगळ्यांना ऐकू द्या. तर या ठिकाणी मी सर, महेश काहीतरी दाखवत होता. काय? महेश काहीतरी दाखवत होता सर वहीवरच. असं का? बरं बरं, एक मिनिट मी पाहतो. एक मिनिट. महेश काय होतं बेटा, सांग, तूच सांग.
सर ते थांब पूज्य महेश साने बोलत. गुरुजी. यस महेश. महेशची वही समोर आलेली आहे. महेश तू बोल बेटा, माईक चालू कर. हॅलो महेश, आवाज पोहोचते तुझ्यापर्यंत? ठीक आहे, महेश पर्यंत जेव्हा नंतर व्यवस्थित आपला आवाज जाईल तेव्हा तो आपल्यासोबत बसेल, आपल्यासोबत आपल्याला प्रतिसाद देईल. आज आपण एक गणिताची तासिका घेऊन उद्याला आपण बुद्धिमत्तेची चाचणी, बुद्धिमत्ता या विषयावर तासिका घेणार आहोत. उद्या आणि परवा 2 दिवस आपले बुद्धिमत्तेचे असतील, नंतरचे 2 दिवस इंग्रजीचे असतील. आता गणित आपण काल पाहिलं, संख्या वाचन पाहिलं, संख्या लेखन पाहिलं, अंकातील संख्या अक्षरात कशी लिहावी तेही पाहिलं. बऱ्याच विद्यार्थ्यांनी अंकातील संख्या अक्षरात आणि अक्षरातील संख्या अंकात एकक 9 असेल तर 9 सुरुवातीला आपण देवनागरी 9, आंतरराष्ट्रीय 9, त्याला 9, त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये त्याला 9, अशा पद्धतीनं सर सारणी केली असेल. यस, बहुतेक ते दाखवत होतास महेश. हा सांग बेटा. सर आमच्या सर नाही की नाही आम्हाला अक्षरात संख्या दिल्या तर ट्युशनच्या, आणि ते अंकात बेरीज पद्धतीत लिहायला सांगल्यात सर. व्हेरी गुड, छान. काल खूप जणांचे अभ्यास आले. ओनली स्टुडंट्सवर आपल्याकडे खूप जणांचे आलेले आहेत. अभिनवचा असेल, अभिजित असेल, अनेक जणांनी, आणि खूप छान पैकी. कारण आपण संख्या ज्ञान हा एक घटक, कारण आपलं तर झालेलं आहे हे, पण आता आपण संख्या ज्ञान तसं पाहत नाही. आपण संख्या ज्ञान धडा कसा पाहतोय आता? त्या संख्या ज्ञानामध्ये तुमच्या समसंख्या, विषम संख्या तर सगळ्यात, त्यानंतर त्याच संख्या ज्ञान मधला एक उपघटक दुसरा लागलीच आपल्याला, त्याला काय म्हणतो आपण, विस्तारित रूप, तेही पाहतोय. त्याच संख्येचे अंकात लेखन, त्याच संख्येचे अक्षरात लेखन, त्याच संख्येला रोमन मध्ये लेखन, आणि त्याच संख्येचं वाचन. म्हणजे नुसतं संख्या म्हणजे फक्त एक मी संख्या शिकतोय असं नाही. मी आता अगोदर झालेले पाठ मी आता रिपीट करतोय, तर आपल्याला जमेल, तर आपल्याला त्याच्याबद्दल अधिकची गोडी. काल मला वाटतं अभिनवनं पाठवले. अभिनव, यस, अभिनव शेलार, पुणे. एक संख्या एकापासून अनेक, हो मी तुम्हाला. आणि आपण काल एक शब्द नवीन शिकला होता, MS, मेडिकल सर्जनचं. आपण कोणतं सर्जन केलं होतं? मॅथमॅटिक्स सर्जन. मॅथमॅटिकल सर्जन. आपण मॅथमॅटिकल सर्जन व्हायचं आता, आपण मेडिकल सर्जन नाहीये. तुम्हाला एक संख्या दिली, समजा माझ्या गाडीचा नंबर 4109, तुम्ही तुमच्या मोटरसायकलचा नंबर लक्षात ठेवा. मी आणि विनोद सरांनी जेव्हा आम्ही नोकरीला सुरुवातीला होतो म्हणजे आता पण आहोत, पण सुरुवातीच्या काळातलं, त्यावेळेस आम्ही मुलांना मोटरसायकलचा नंबर, त्यांचं आधार कार्ड, स्टुडंट ID हे नंबर त्यांना द्यायचे आणि त्यावर त्यांना गणित करायला सांगायचे. किती तुमचे पानं भरतील, पण गणित संपणार नाही. एक आधार कार्ड, तुमचा नंबर लिहिला, त्या आधार कार्डातील वेगवेगळे अंक, एककचा, दशकचा, शतकचा, कारण आपल्याला माहित आहे आधार कार्ड म्हणलं की 12 डिजिट असतात, 12 अंक असतात. मग 12 अंक, आमचं तर अख्खं गणित 10 अंकावर आहे. 0 पासून 9 पर्यंत पूर्ण गणित इथं बसलेलं आहे. आणि इथं तर 12 डिजिट आहे तुमच्याकडे, 12 अंक आहे. काय काय करू शकतो त्यातून. तुम्ही एकेरी अंक घेतले, सम विषम बाजूला काढू शकता, त्यातले मूळ बाजूला काढू शकता, त्यातल्या संयुक्त संख्या बाजूला काढू शकता, त्यातील समसंख्येची बेरीज करू शकता, त्यातील विषम संख्येची बेरीज करू शकता, त्यातील पहिले 4 अंक, दुसरे 4 अंक, पहिले 3, दुसरे 3, शेवटचे 2, पहिले 2, शेवटचे 2, पहिले 2, त्याच्या लगतचे 2. जसा की श्रीनिवास रामानुजन यांचा स्क्वेअर होता, तो इथं स्क्वेअर नाही चालणार. तो स्क्वेअर आपण आपल्या डेट ऑफ बर्थ साठी घेतला होता आणि तुम्हाला तो जमला. आता डेट ऑफ बर्थच म्हणून नाही बरं, एक उदाहरणासाठी तो आहे. तुम्ही कोणतीही संख्या घ्या, तिला नाव आपण ABCD दिलं होतं आणि त्याच्यानुसार करून पहा.
नाही समजलं पुन्हा एकदा तो व्हिडिओ पहा, कारण तो फक्त 28 ते 30 मिनिटाचा व्हिडिओ आहे आपली तासिका, तो जरूर पहा. एबीसीडी मध्ये कुठं ए आपल्याला माहित आहे, ए 3 वेळा होतं, बी 3 वेळा होतं, सी 3 वेळा होतं आणि डी 3 वेळा होतं. एका अंकावर 3 क्रिया आहेत आणि ते 4 टप्प्यामध्ये आपल्याला करायचं. अतिशय छान पैकी तो स्क्वेअर आहे आणि त्याच्यातून आपला पाठ होता अंकांऐवजी अक्षरे. अंकाऐवजी अक्षरे वापरून माझ्याकडे, जसं की आपण सर्वांनीच ते केलेलं आहे, माझ्याकडे काही पेन आहेत, बाबांनी मला 2 पेन दिल्या, तर माझ्याकडे 2 पेन दिल्या, तेव्हा माझ्याकडे 8 पेन झाल्या. तर अगोदरच माझ्याकडे किती पेन होत्या? मग अगोदर किती होत्या आपण त्याला ABCD XYZ काही म्हणू, आ पासून न्या पर्यंत काही म्हणू आणि मग उत्तर सोडतो. जसं ओनली स्टुडंट्सवर मुंडकर सरांनी एक कोड टाकलं होतं. अभिजितने असेल, अभिनवने असेल, आर्यन असेल, महेश असेल, अनेक विद्यार्थ्यांनी अगदी पायरी टू पायरी त्याचं उत्तर करून दाखवलेलं आहे. 4 तक्ते, पहिल्या तक्त्याची किंमत, दुसऱ्या तक्त्याची किंमत, अगदी त्या वस्तूच्या किमतीसह खूप छानपैकी सोडवलं. आणि हे जेव्हा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जमतं, हा जेव्हा तुमच्यामध्ये विश्वास निर्माण होतो की यस हे असं असू शकतं, नुसत्या 3 वस्तू दिलेल्या आहेत आणि याची किंमत 12 आहे, तिन्ही वस्तू सारख्या आहेत, याचा अर्थ 1 2 3 म्हणजे 12 भागिले 3, प्रत्येक वस्तूची किंमत 4 आहे. हे तुम्हाला समजलं. हे जेव्हा कळतं तेव्हा हा भाग तर सोपा झालाच, यात तर मग काही नाही. हे तर फार पूर्वीची सुरुवातीची आरंभीची पायरी आहे आपल्याला हे. म्हणून मी तुम्हाला त्या दिवशी शिकवलं म्हणजे शिकवलं नाही, समजून सांगितलं. 99 पर्यंत शिका, ओनली 99 अँड मॅजिक ऑफ 99 मग तिथंच आहे. 99 अंकापर्यंत आपण जेव्हा शिकतो, समजून घेतो, त्यावेळेस आपल्याला 99 अब्ज पर्यंत आलं हे तुम्ही समजून घ्या. 99 पर्यंतच्या संख्या तुम्हाला वाचता लिहिता आल्या, ओळखता आल्या की तुमचं गणित कुठवर पोहोचलं? 99 अब्ज पर्यंत. कारण अब्जच्या पुढे आपल्याला सध्याला नाही. पुढे ते होतं खरवं निखरवं शंख, ते सगळं होतं, पण आता ते नकोय, ते सध्याला आपल्याकडे नाही. म्हणून आपल्याकडे संख्या ज्या आहेत अब्ज पर्यंत लिखाण आहे. या अब्ज पर्यंतच्या जर संख्या शिकायच्या असतील तर 99 पर्यंत जा. सर येते हो सर, तुम्ही नेहमी सांगायले. हो बाबा येते, तरी पण मी जेव्हा 79 आणि 69 देतो किंवा 89 देतो, इंग्रजीमध्ये वाचतो पण मराठीत अडखळतो. मराठी तर माझी मातृभाषा आहे, माझी मातृभाषा आहे, पण मी अडखळतो. 69 का 89, 79 का 49, 29 का 39, 19 का 19. म्हणून पहिला भाग पूर्ण करा. एकदा का तुमचा हा अंक लेखन देवनागरी, आंतरराष्ट्रीय, रोमन, त्यानंतर अक्षरात आणि इंग्रजीतील अक्षरात, हे जर एकदा झालं ना, मी तर म्हणतो तुम्हाला कोणी अडवू शकत नाही. मग कोणीच नाही अडवू शकत. तुम्ही इतकं काही गणितामध्ये पुढे काम करा खूप. आणि मग जेव्हा तुमच्या समोर समीकरण येतील, जसं तुम्ही पुढच्या वर्गात जाल, मी तर तुम्हाला वर्ग समीकरणे घेणार म्हणजे घेणार, या आठवड्यात घेणार, याच वर्षी घेणार. या आठवड्यात म्हणण्यापेक्षा याच वर्षी घेणार, पुढच्या वर्षी नाही. याच वर्षी तुम्ही वर्ग समीकरणे सोडवणारे विद्यार्थी असाल. आणि मग तुम्ही 10वीचं पुस्तक पाहाल, सर हे तर आम्ही सोडवलं, मी तर 10वीला आहे. हो 10वीला आहे, 8वीला आहे, 9वीला आहे. ते तुम्ही करू शकता. मग त्यासाठी आज आपण गणितामधलं संख्या ज्ञान तर आहेच, याशिवाय आज तुम्हाला जे काम करायचंय ते गुणाकाराचं काम. त्याच पायरीकडे आपल्याला जायचंय. आणि वर्ग, आता तुम्ही म्हणसाल सर आमच्या शाळेत, आता तुमचा वर्ग काय करायचा आम्हाला? माझा वर्ग नाही, संख्येचा वर्ग. असा आपला वर्ग लिहिताना आपण लिहितो वर्ग 5वा किंवा लिहितो वर्ग 5वा. हे आपले वर्ग झाले, शाळेतले वर्ग झाले. आणि हे गणितातले वर्ग, A²,
बी स्क्वेअर. स्क्वेअर वर्गाला इंग्रजीमध्ये स्क्वेअर म्हणतात. जे सेमीचे विद्यार्थी आहेत दोन्हीच्या बाबतीमध्ये आपण घेणार, म्हणजे सेमीच्या विद्यार्थ्यांना पण ते कळेल थोडस. आणि एखाद्या वेळेस कुठं माझं चुकलं तर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी शब्द तुम्ही अगदी हक्कानं सांगू शकता. कारण आमच्याकडे सेमी नाही. आम्ही प्रयत्न करू, तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न नक्की करू. परंतु तुम्ही सुरुवातीपासून काही विद्यार्थी सेमी मध्ये असाल तर नक्की सर याला असं नाही, याला असं म्हणतात, याला स्क्वेअर म्हणतात, याला स्क्वेअर रूट म्हणतात. आता काही विद्यार्थी सर हे चमचा आहे की पळी आहे? आपल्याला माहित आहे ही झाली पळी. वरण वाळायची पळी. सकाळी संध्याकाळी जेवण करताना आईकडे आईच्या हातामध्ये असते, आई ताटामध्ये वाढते. सर तसंच काहीतरी दिसतंय. तसंच काहीतरी नाही, तसंच नाही, हे असंच आहे. हे याला म्हणतात वर्गमूळ. दोन चिन्ह आपल्याला शिकायचे. जर एखाद्या संख्येच्या डोक्यावर 2 दिला तर त्याला वर्ग म्हणायचं, या संख्येचा वर्ग. जर समजा मी या ठिकाणी 2च्या डोक्यावर 2 दिले, आता डोक्यावर देणं कसं आहे हा? काही जण विद्यार्थी असं लिहू शकतात. आता हा वर्ग झाला काय? प्राची होईल का बरं हा वर्ग? याला असं दिसतंय का प्राची? हो सर. नाही दिसत. हा तन्मयचा मला रिझल्ट दिसतोय. तन्मय रिझल्ट आहे का तुझ्याकडे? बोलायचं का? तन्मयचा आहे, सोहमचा आहे. यस सोहम. सर होत नाही वर्ग. हा वर्ग होईल का सोहम? नाही सर. याला आपण सर ते 22 होतील. 22 सुद्धा म्हणू शकत नाही आपण याला व्यवस्थित. का? कारण 22 साठी काय करावं लागेल? दिसतंय व्यवस्थित? लाईट गेली. 22 साठी दोन्ही अंक सारखे पाहिजेत. एक लहान एक मोठा नाही चालणार. आणि अंकामध्ये काय कॅपिटल आणि स्मॉल नसतं, लेटर्स मध्ये असतं. अल्फाबेट्स मध्ये मात्र कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स असतात. अंकामध्ये कधी ऐकले का स्मॉल लेटर्स आणि कॅपिटल? स्मॉल डिजिट, कॅपिटल डिजिट, स्मॉल नंबर, कॅपिटल नंबर? नो, देयर इज नो स्मॉल अँड देयर इज नो कॅपिटल. म्हणून याला आपल्याला व्यवस्थित वाचता येणार नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ती संख्या लिहिताना. सर तुमचा आवाज बारीक येतोय एकदम. एक मिनिट. हा तसं असेल तर मला सांगत जा बेटा. एखाद्याला समजा आवाज येत नसेल व्यवस्थित. नाही आता अजिबात येत नाहीये. मगाशी एकदम थोडा येत होता, आता अजिबात येत नाहीये. झाले सर आवाज. सर बोलत नाहीत. आता आवाज येतोय माझा? हळूच येतोय. हळूहळू येते, खूप छोटा. आता येतोय का? येतोय सर. नाही आवाज बरोबर येतोय कमी मुलांना? आवाज येतोय. खूप कमी नाही, आवाज बरोबर येतोय. सर येतोय बरोबर. तुम्ही तुमचा फोन चेक करा. हो येतोय सर. तुम्हाला एक तर कॉल आलेला असेल बेटा. तिथं वरचं माईक जे असतं, माईकचं चिन्ह असं असतं त्या ठिकाणी. अशा प्रकारचं एक चित्र असतं त्या ठिकाणी. ते चित्र पहा. त्याच्या पुढे जर गुणाकाराचं चिन्ह असेल तर त्याला काढून टाका, तुम्हाला आवाज पोहोचेल. आणि मोबाईलच्या वरच्या कोपऱ्यात असतात. मोबाईल तुम्ही आडवा असेल किंवा उभा धरला असेल तर वरच्या कोपऱ्यामध्ये असतं. किंवा जसं आर्यांचा प्रश्न होता की खाली चॅट जे असते आपल्याला 3 डॉट्स, त्याच्यामध्ये इनेबल आणि डिसेबल ओरिजिनल साऊंड हे शब्द असतात. तिथं बघा, तिथं ओरिजिनल साऊंड असायला पाहिजे. मग आपण पाहतोय संख्येच्या डोक्यावर 2 लिहिणे. बरं 2 लिहिणे असंही नाही बरं. लिखाणाची पद्धत हीच पाहिजे. एका कॉर्नर मध्ये जशा आपल्या उपदिशा असतात, दणे पवा उई पुवा, तसं उपदिशा ज्याप्रमाणे आपण आपण उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, त्याच्यानंतर आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, तर पवा म्हणजे ही वायव्य दिशा. सॉरी एक मिनिट. ही आपली वरची उत्तर दिशा असते, दणे पवा उ ई म्हणजे ही ईशान्य. ईशान्य दिशेला आपला अंक पाहिजे. अशा पद्धतीने आपण लेखन करायचं.
आता म्हणसाल सर आता नेमकं काय करायचं? वर्ग शिकायचे. मी मुळात तुम्हाला वर्ग शब्द टाकलोय, परंतु जायचंय आपल्याला गुणाकार क्रियेकडे. म्हणजे गुणाकार शिकायचंय आपल्याला. म्हणजे आता याचं वाचन सुद्धा आपल्याला आलं पाहिजे. 2 चा वर्ग. चावल ग नाही हा, नाही 2 चावल ग, 3 चावल ग, चावल ग नाही, चा वर्ग. 2 चा वर्ग. नाही तर एखादा विद्यार्थी नाही सर म्हणले होते तर चावल ग नाही, काही कुणाला चावणार नाही, कोणताच अंक तुम्हाला चावणारा नाही, तो सगळं तुम्हाला शिकवणारा आहे. ओके. मग 2 चा वर्ग याचा अर्थ काय असतो? दिलेली संख्या 2 वेळा घ्यायची, गुणाकार करायचा. सोपं काम. म्हणून तुम्हाला मी आज गुणाकारामध्ये म्हणतोय 2 गुणिले 2 4. आता मी जातोय बघा, 1 मिनिट. अथर्व, यस अथर्व नागरकोले, आवाज येतो बेटा? किंवा आर्या, आर्या आवाज येतो तुला? हो सर येतोय आवाज. कारण तुझा व्हिडिओ बंद कर बेटा, कारण व्हिडिओ चालू आहे बेटा. हा, तर आता या ठिकाणी मला सांग, याला कसं वाचणार? याचं वाचन कसं करणार? सर मी सांगू? हो. सर मी सांगू? 2 चा वर्ग 4 सर. 2 दुने 4. काय म्हणणार? 2 चा वर्ग 4. 4. आता दिलेली संख्या 4 चा वर्ग 2 सर. 4 चा वर्ग. अगोदर वाचन बरोबर 16. 4 चा वर्ग 2. काय करणार बरं? 16. 4 चौक 16. 4 चा वर्ग 16. 16. 4 चौक 16. 4 चा वर्ग 16 सर. हो ते झालं, 4 चा वर्ग 16 बरोबर आहे. पण करतो काय आपण? हे महत्वाचं आहे. गुणाकार सर, गुणाकार. गुणिले 4 बरोबर 16. 4 गुणिले 4. 4 गुणिले 4. 4 गुणिले 4 करा सर. 4 गुणिले 4 करा की. 4 गुणिले 4 बरोबर 16. 16. आता मला सांगा, जर मी तुम्हाला असं दिलं, ए स्क्वेअर दिला, आता उत्तर किती येणार? महेश, आम्हाला ते माहित नाही सर. मग तुम्ही सांगायचंय तरी पण. आदर्श हाके, सर मी सांगू का? यस अभिनव, सर एक उत्तर. 1 चा वर्ग. ए म्हणजे 1. आणखी ए म्हणजे 1. ए गुणिले सर ए म्हणजे 1. 1 गुणिले 2 बरोबर 2. का 2 घेणार आपण? कशामुळे 2 घेणार? 1 गुणिले 2. 2 चा वर्ग आहे म्हणून सर. नाही, आता ए स्क्वेअर दिलाय मी तुम्हाला, आता मी अक्षर दिलेलं आहे. बी सर. 1 गुणिले 1. 1 गुणिले 1 नाही बेटा. जसं इथं हा एक अंक घेतलाय, याचा अर्थ काय केलाय आपण? कोणत्याही संख्येचा वर्ग शिकताना आपल्याला गुणाकार शिकायचे. गुणाकार तुम्हाला येतो, पण मी तुम्हाला थोडस पुढच्या पायरीत घेऊन चाललोय. तुमच्या वर्गाला जरी आताच नसलं हे, तरी आपल्याला शिकायचंय गुणाकार. नाही तर पुन्हा सर हे तर आम्हाला नाहीच की हो. नाही, परंतु हे तर आहे. मग याच्यासोबत एक भाग नवीन शिकू. मग ए चा वर्ग याचा अर्थ ए गुणिले ए संपलं. म्हणजे कोणत्याही संख्येचा वर्ग करताना त्या संख्येला त्याच संख्येने गुणाकार करायचा. मग विचार करू नका तिथं अंक कोणता आहे. 1 आहे, 2 आहे, 3 आहे का 10 आहे का एबीसीडी आहे. आता ए गुणिले ए च उत्तर मी काढू शकतो काय? काढता येईल काय?
सर 1 1 1. ए गुणिले ए म्हणजे किती? म्हणूनच तर आता पहा, आता आपल्या पुस्तकातल्या आता चालू असलेल्या धड्याकडे चाललोय आपण. संख्येऐवजी अक्षरे, अंकांऐवजी अक्षरे. 4 सर 4 सर 4. विचार करा, का 4? का 5 नाही होणार का? 10 नाही होणार का? सर 2 होतात सर तिथे ए चा गुणाकार करायचा 4 सर. बरं ए चा गुणाकार 4च का? 10 का नाही होणार? 100 का नाही होणार? सर 2 गुणल्याने 4च येते सर उत्तर. का 2 न गुणायचे? कुठं दिले तुम्हाला 2 इथं? कुणी दिले 2? सर ए चा वर्ग दिला नाही का सर 2? पण मग ए चा वर्ग 2, इथं ए चा वर्ग मांडलाय म्हणून आपण काय केलं? ए 2 वेळा मांडलं. वर 2 लिहिणं याचा अर्थ काय? कंसातलं अंक, कंसातलं अक्षर 2 वेळा लिहून गुणाकार करणे. या 2चा अर्थ तेवढाच आहे. हा 2 कुणालाही गुणाकार करत बसत नाही. हा 2 फक्त काय म्हणतो की बाबा याला 2दा घे आणि गुणाकार कर. इथं 2 होतं, 2 ला 2दा घेतलं, गुणाकार केला. 4 घेतलं, 4 ला 2दा घेतलं, गुणाकार केला. ए आहे, ए ला 2दा घेतलं, मग ए चा गुणाकार ए सोबत किती? 2a येईल. सर माझं तर 4च आले सर. आता बघा, आता हे उदाहरण तुम्हाला शाब्दिक सोडवता येते का बघा. माझ्याकडे नको. ऐक आता, माझ्याकडे काही गोट्या आहेत आणि आर्यनकडे काही गोट्या आहेत. दोघांकडे मिळून एकूण गोट्या किती? माझ्याकडे काही पैसे आहेत किंवा रुपये आहेत, आर्यनकडे काही रुपये आहेत किंवा महेशकडे काही रुपये आहेत. आमच्या दोघांकडे मिळून किती रुपये आहेत? सर एक तरी संख्या सांगा की. का म्हणून सांगाल मी? संख्या सांगितली. किती पैसे आहेत? 8 सर 8. कशामुळं? तर 2a. सर काही पैसे आहेत. काही पैसे आहेत, काही रक्कम आहे. माझ्या वरच्या खिशात काही पैसे आहेत, माझ्या पॅन्टच्या खिशामध्ये काहीतरी पैसे आहेत. दोन्ही मधले पैसे किती आहेत? केव्हा करू शकतो मी? कितीतरी. मी केव्हा पण उत्तर पक्क कधी करू शकतो मी? जेव्हा संख्या सांगाल तेव्हा. येस, जेव्हा मला या ए ची किंमत मिळेल तर मी करेल. म्हणजे इथं ना 2a उत्तर, ए अधिक ए असतं तर 2a झाले असते. ए सोबत ए मिसळला म्हणजे 2a होतात. पण ए चा गुणाकार ए सोबत करताना ए चा वर्गच होतो, दुसरं काहीच होत नाही. लक्षात ठेवा, ए गुणिले ए म्हणजे पुन्हा एकदा ए चा वर्गच तयार होतो, ए स्क्वेअर तयार होतो. कारण ए ची किंमत किती आहे माहितच नाही ना. मी ए ची किंमत 0 घेतली, 0 गुणिले 0 बरोबर 0. जर मी ए ची किंमत 1 घेतली, 1 गुणिले 1 1. मी 1 ची किंमत 25 घेतली, 25 गुणिले 25 625. मी ए ची किंमत 15 घेतली, 15 गुणिले 15 225. पण मला ए ची किंमतच माहित नाही तर मी उत्तर करू शकत नाही. मला जेव्हा माझ्या समोर अंक असेल, जसं माझ्याकडे करू शकलं नाही. यस यस बेटा, गॅलेक्सी A30 त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलवर डॉट डॉट असतात, 1 2 3 4. पान बोटानं सरकवायचं. ज्या ठिकाणी माझा फोटो दिसेल त्याला बोटाने 2दा टिक टिक करायचं, म्हणजे तिथं पिन करणे म्हणतात. एकदा का पिन केलं की कोणी कितीही बोलू द्या, फक्त बोलणाऱ्याचा म्हणजेच माझाच फोटो तुमच्या समोर दिसेल. आणि जेव्हा दुसरे बोलतात आणि तुम्ही पिन केलेलं नसेल तर मी बाजूला जातो, बोलणाऱ्याचं नाव पुढे येतं.
आलं लक्षात? करून पहा, नक्की जमेल. मग आता लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण एखाद्या संख्येचा वर्ग तयार करत असतो त्याचा साधा साधा अर्थ आहे त्या संख्येला त्याच संख्येने गुणणे. 2 म्हणले 2 गुणिले 2, 5 म्हटले 5 गुणिले 5, 6 म्हटले 6 गुणिले 6, 7 म्हटले 7 गुणिले 7. आणि हेच तुमचं आजचं होमवर्क, आजचं गृहपाठ आहे. आरामात. मी तुम्हाला म्हणत नाही की क्लास संपला की लागलीच करा, नाही. क्लास संपला, आरामात स्वच्छ हात वगैरे धुवा, कारण मोबाईलला हात लावलेले आहेत. साबण लावून स्वच्छ हात धुवा, मस्तपैकी जेवण नाश्ता जे काही आहे आईनं गरम गरम केलेलं ते खा. शेजारी पाजारी आज कुठं लग्न आहे, काळजीपूर्वक लग्नाला जा, काळजी घ्या स्वतःची. सुरक्षिततेचे उपाय आता सगळे सांगून थकलेले आहेत, तरी पण आपल्याला जेवढं करता येतं त्या पद्धतीने ते करा. लग्नातलंही जेवण करा. आणि जेव्हा मग आपल्याला वेळ मिळतो तेव्हा किंवा जेव्हा कंटाळा येतो आणि विश्रांती घ्यायची त्यावेळेस हे काम करा. तुम्हाला खूप छानपैकी ते जमून जाईल. आणि आता तुम्ही म्हणाल सर किती पर्यंत करायचे, बोलू शकतात एखादे विद्यार्थी. आम्हाला तरी आमच्या सरांनी आम्हाला 30 पर्यंत शिकवले, पण असा याचा अर्थ होत नाही की 30च्या पुढे का नाहीत की काय. आणि मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही 30 पर्यंत करा. 1 ते 10 करा पहिला टप्पा. कंटाळा आला दुसऱ्या टप्प्यात तुम्ही 11 ते 20 करा. तिसरा टप्पा 21 ते 30 करा. वाढत गेले वाढवत जा, हरकत नाही. आणि गुणाकार करा. फक्त आपल्याला शिकायचंय त्यामध्ये गुणाकार. संख्या ज्ञान मध्ये आणि संख्येवरील क्रिया. संख्या ज्ञान मधला दुसरा जो घटक आहे मुख्य, तो आहे संख्येवरील क्रिया. आणि हे संख्या ज्ञानच्या पुढची पायरी संख्येवरील क्रिया. कारण संख्येवर आपल्याला 4 प्रकारे क्रिया करता आल्या पाहिजेत. बेरीज, गुणाकार, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. एकदा का 4 क्रिया करता आल्या आपल्याला सगळं जमलं. 16 आणि 4 दिले, 16 भागिले 4 उत्तर 4. 16 वजा 4, 16 आणि 4 वजा केले 12, 4 आणि 4 बेरीज केली 8. ह्या का एकदा क्रिया आल्या की तुम्हाला जमेल. मग गणित तुम्हाला थोडस आपलं वाटेल. आणि जेव्हा कोणतीही गोष्ट जेव्हा आपली वाटते, यस इट्स माइन, ही माझी आहे, माझी दस्ती आहे, माझी वही आहे, माझी गाडी, माझी, तेव्हा गणितही तुम्हाला तुमचं वाटू द्या. हे तर गणित माझं आहे, हे आमचं आहे, नंतर आमचं. आधी माझंही वाटू द्या आणि नंतर एकत्र बसून हे तर आमचं आहे. आता मी पण इतरांना सांगतोय, स्वाध्यायी अध्ययन अध्यापन मित्रांसोबत शिकणं ते करा. काहीच अवघड होणार नाही. म्हणून मी काल महेशने एक प्रश्न विचारला होता आणि महेशला मी काल दिवसभरात उत्तर दिलं नाही. मी विसरलो नाही महेश. का दिलं नाही? कारण त्याच घटकावर काल चाचणी होती. मी तुला जर त्याची उत्तर दिली असते तर ते योग्य झालं नसतं. मग तुझा तू प्रयत्न करून, तरी मी तुला सांगितलं होतं तू आर्यनची मदत घेऊ शकतोस. कदाचित आर्यनकडे तू गेला असशील तर नक्कीच तुला आर्यनच सांगितलं असेल. पण काल त्याच घटकावर चाचणी होती म्हणून मी तुला तो भाग सांगितला नाही. अपूर्णांकाचा छेद समान करताना दोन्ही अपूर्णांकाचा गुणाकार करायचा. या छेदाला त्या छेदाने, त्या छेदाला त्या छेदाने. सोपं काम. आणि आलेला छेद त्याने अंशाला गुणाकार करायचा. सोपं, अतिशय सोपं. सर एकच दिलं मी, खूप सोपं काम आहे. एवढंच उत्तर दिलं. एक सांगू सर, आपण जर दोन छेद आहे आणि एकीकडे 4 छेद आहे. आपल्याला जर ते बोलताना तुम्ही व्हिडिओ चालू करा. बोलताना तुम्हाला व्हिडिओला मुळीच बंदी नाही बरं. नाही तर एखाद्या वेळेस पावड्यानं कुणाला वाटतं अरे बाबा मुलांना एवढं कडक आहे का. नाही मुळीच नाही. तुम्हाला मी दाखवतोय करून. शाबास. हे बघा, माझ्या पिनला त्या ठिकाणी कट करा. आता तुम्हाला आर्यनचा व्हिडिओ दिसेल. तिथं 2दा क्लिक केलं की व्हिडिओ निघून जातो माझा. बोलत कर बेटा. सर असं जर अपूर्णांक असला, असं म्हणजे त्याचं नाव सांग. सर कट आहे
त्या हे अपूर्णांकाचं 2 नाव अंश छेद 2 हा 2 अंश छेद 2 अपूर्णांक आणि अधिक 2 अंश छेद 4 अपूर्णांक असा जर अपूर्णांक असला तर आता थोडा- बेचा थोडा पाडा कॅमेरा 4च्या पाड्यात 2 हे बघ, थोडा कॅमेरा घ्या अलीकडे. कॅमेराचा 14 पुन्हा असा हे अपूर्णांक असला तर काय करायचं 2 आहे की नाही 4च्या पाड्यात आहे का बघायचं बे एक बे 2च्या पाड्यात 4 आहे का बघायचं बे एक बे बे 2 4 दुसरं करत याला गुणिले 2 केलं की मग याला गुणिले 2 करायचं बे एक बे बे 2 4 आणि हे पण 4 होऊन जाते मग अधिक करायचं 2 अंश छेद 4 आता याची बेरीज करायची बरोबर 6 अंश छेद 4 सर असं करायचं आणि तर तू पाड्यात महेश जर भेटला का नसला तुला? महेश तुला भेटला का? सर महेशनं फोन लावला होता मला ओके 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 असं म्हणजे सर आपल्याला आलेली अडचण मित्रांकडून समजून घेण्यासाठी महेशनं प्रयत्न केला. वेल डन. काय हरकत नाही महेश, प्रयत्न करा नक्की. पुन्हा आणखी आपण तो भाग घेणार आहोत, काळजी करायची नाही. फक्त काल त्याच पाठावरच्या चाचण्या होत्या. दररोज तुम्हाला 1 किंवा 2 व्हिडिओ आणि त्यावर आधारित असलेल्या 2 किंवा 3 चाचण्या ज्या मी शिक्षक मित्र त्या ठिकाणी करतोय ते तुमच्यापर्यंत आम्ही पाठवत असतो. दररोज एक विषय असतो. काल गणित झाला, नाही काल मला वाटतं काल इंग्रजीत झाला का बेटा? इंग्रजी झाला का बुद्धिमत्ता झाला काल? काल कोणती चाचणी आली तुम्हाला? गणित सर अपूर्णांक. काल गणिताची होती. म्हणजे आज तुम्हाला बुद्धिमत्तेची चाचणी तुमच्यापर्यंत मिळेल. ती तुमच्या आपल्या चाचण्या सोडवा आणि आपला अभ्यास पुढे करत राहा. आता इथं आज तुम्हाला काम देतोय मी, तर फक्त तक्ता कसा मांडायचा ते सांगतोय. इथं मला जागा जरी जास्त लागली तर तुम्हाला एवढी जागा लागणार नाही. तुम्ही फार कमी जागेमध्ये काम करणार. काय करायचं इथं तुम्ही अगोदर पहिल्या लाईनीमध्ये इथं तुम्ही घ्यायचं अंक. इथं नंबर 2 ला लिहायचं मांडणी. इथं लिहायचं आता रीत आणि इथं लिहायचं आलेलं उत्तर. ही सारणी करायची. अंक अगदी 1 2 3 4 5 6 असे अंक लिहून ठेवायचे. तुम्हाला जिथपर्यंत करायचे तिथपर्यंत. एक ओळ सोडून करा, म्हणजे एखादं चुकलंच तर तिथं त्याला गिरवत बसायचं नाही. खालच्या ओळीवर त्याचं उत्तर लिहित आहे. 1 मांडणी काय करणार? गणिताचे 1 चा वर्ग. आता 1 चा वर्ग, आता ते वाचन करणं नकोय, आता हे तुम्हाला सहज वाचता आलं पाहिजे. 1 ची मांडणी 1 चा वर्ग. मग रीत काय करणार? 1 गुणिले 1. रीत म्हणजेच गुणाकार रूपात मांडणे. 1 गुणिले 1 या दोघांचा गुणाकार करा. कॅल्क्युलेटरचा मुळीच कुणी वापर करायचा नाही, फक्त आपल्या कॅल्क्युलेटरचे बटन दाबायचे. 1 गुणिले 1 1 झालं. 2 2 चा वर्ग वाचत करा. 2 आहे. 2 गुणिले 2 बे दुणे 4. 3 3 चा वर्ग. आता इथं गडबड होते मुलांची. सगळीकडे काय करतात बऱ्याचदा मुलं 3 चा वर्ग म्हणलं की 3 गुणिले 2 करतात, 4 गुणिले 2 करतात, 5 गुणिले 2 करतात. नाही, त्या संख्येला त्याच संख्येने गुणाकार करा. 3 गुणिले 3 म्हणजे आपण पाडेच म्हणतोय, काय वेगळं करतोय? फक्त नाव वेगळं बघितलं आपण, वर्ग. येरी तर आपण पाडेच म्हणतोय. दादा 3 चा पाडा 3 पर्यंत, 4 चा पाडा 4 पर्यंत, 5 चा पाडा 5 पर्यंत, 6 चा पाडा 6 पर्यंत. 3 गुणिले 3 3 9. आता पुढे मी देत नाही, नाहीतर आयतच व्हायला किती छान. नाही, आता बाकी तुम्ही करा. छान सारणी तयार करा आणि नंतर बघूयात आपल्याला वर्ग समीकरणे आडतात का. पण वर्ग समीकरणे करताना तुम्हाला दुसऱ्या दोन्ही क्रिया लक्षात ठेवाव्या लागतात. गुणाकाराच्या अगोदरच्या असलेल्या बेरीज आणि वजाबाकी, त्या जर तुमच्या दोन्ही क्रिया पक्क्या असतील तर तुम्हाला अडचण येणार नाही. आणि तिथं जर आपण चुकलो, तिथं जर फरक काढता नाही आला, दोन संख्येची बेरीज नाही करता आली, त्याच्यामुळंच 10वीच्या परीक्षेमध्ये जे मुलं गणितामध्ये
नापास होणारे होते. त्यांचं कारणच ते. उलट गणित हा विषय स्कोरिंगचा विषय, तुमचे मार्क इतर विषयांपेक्षा वाढवून देणारा विषय, प्रत्येक पायरीला गुण देणारा विषय आहे. मराठी वगैरे तसे नाही. तुम्हाला सगळं उत्तर लिहावंच लागतं. उत्तर बरोबर नसेल, कारणे द्या बरोबर नसतील, उत्तर नसेल 0 मार्क. नाही चालणार तिथं काही. इथं तसं नाही. 2 गुणिले काहीतरी दिलंय, पहिली पायरी बरोबर 1 गुण मिळाला. 3 मार्काचा प्रश्न आहे, 3 पायऱ्या होत्या, 2 पायऱ्या बरोबर आल्या, 2 गुण मिळाले. शेवटचं उत्तर चुकलं, तिथं 1 मार्क कटला. असा हा विषय. म्हणून गणिताकडे दुर्लक्ष करू नका. गणित हा तुमचा खूप जवळचा मित्र आहे, खूप जवळचा. तर या गणितासोबत राहा, कुठेही अडचण येणार नाही. तर आज तुम्ही हा गुणाकार रूपातला हा अभ्यास करायचा आहे, जसा वेळ मिळाला तसा. आणि सोबत आज दिलेलं दुसरंही काम, जर कुणी आई वडील असतील, सर आज पोरं सर टीव्ही त्या मोबाईल कडून उठूनच गेले, आज लई पिक्चर बघत बसले. नक्की बसू द्या, पण थोडस कंटिन्यू मध्ये नको. आता लागलीच नको. आता जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आरामात एक चित्रपट पहा, एक चित्रपट संध्याकाळी पहा, उशिरा पहा, एका मागे एक. हा काय बेटा ते? सर तुम्ही सांगलेलं मी केलं सर आता. अरे बापरे, इतकं फास्ट, क्या बात आहे. बघू बरं, थोडं क्लिअर ठेवते. हा आता तूच मला सांग, 5चा वर्ग किती आहे? 2 5च. 5चा वर्ग 25. 25 प्रत्येक उत्तरात 1 2 3 4 5 6 7 8 लिहिले. 16. 5चा वर्ग. अरे सर 5 25. असं सर मी काय लिहिले की म्हणूनच 5चा वर्ग 5, 8चा वर्ग 8, 7चा वर्ग 6. हॅलो सर, मला पाठ आहे. मला पण 2 दिले. कारण मी जेव्हा पहिलं देऊ लागलो त्यावेळेस पटकन तिनं लिहून घेण्याचा प्रयत्न केला. म्हणून आधी सांगतो, लिहू नका तुम्ही, आधी समजून घ्या. नाही समजलं पुन्हा विचार. किंवा सर मला बोलायचंय. व्हिडिओ आपला येतो, 1.5 ते 2 तास लागतात मला पूर्ण करण्यासाठी, 1-1.5 तासाच्या वर लागतो. त्याच्यानंतर आलेला व्हिडिओ तुम्ही पहा, कुठं अडलोय सरळ ती रेषा पुढे नाही, युट्यूबची जिथं अडलोय तिथला तो व्हिडिओ पुढे कंटिन्यू पहा. अडणार नाही. 2 आहे, 2ला 2दा गुणलो. 3 आहे, 3ला 3नं गुणलो. 4 आहे, 4ला 4नं गुणलो. 5 आहे, 5ला 5नं गुणलो. आता समजा आपल्यासोबत विनोद सर आहेत आणि त्यांनी म्हणले तुम्हाला 101चा वर्ग करा. काय करणार तुम्ही? कशी मांडणी करणार? सर 101 ला 101 न गुणायचं. 101 गुणिले 101 बरोबर वर्ग. आता जे येईल ते गुणाकार. आता 3 अंकीच आपल्याला तोंडी येणार नाही, आपल्याला पूर्ण मांडणी करावी लागेल. त्या पद्धतीने आपल्याला करता येईल. काही गुणाकाराच्या काही मस्त 1 5 0 जे आहेत ना, त्याच्या काही ट्रिक्स आहेत, ते नंतर तुम्हाला मी शिकवतो. आज आपण इथंच थांबूयात. तर अशा पद्धतीने वर्ग तयार करा. सर मला बोलायचंय. या घटकामधून मी फक्त येतोय तुम्हाला गुणाकारामध्ये. सर मला बोलायचंय. सर मी तुम्ही जे सांगितलेलं केलं. हा सर ते केलं मी आता ते बोर्डवरच. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अभिनव सर मला बोलायचंय. हा अभिनव बोल. सर उद्याची ताशी का मीटवर घ्यायची का झूम मीटवर, गुगल मीटवर? 31 पर्यंत दिलेला आहे, 31 डिसेंबर पर्यंत आपली झूम वरच असणार आहे. मी काल केलेली जी लिंक आहे ती आता 31 तारखेपर्यंत चालेल, 1 जानेवारीला बदलेल. गॅलक्सी A30. हा कोण बोल बोल. आता दिसले 31 डिसेंबर पर्यंत चालेल. सर हा केलं मी ते सर. नाव सांग बेटा तुझं काय आहे? गॅलक्सी A30 वर नाव मला दिसत नाहीये. अंकिता. बरं हा बोल बोल. व्हिडिओ चालू कर तुझा. तुझा व्हिडिओ चालू कर. तुझा व्हिडिओ चालू कर. मला सकाळी 4 वाजताचा अभ्यास. हा केलास का? सर ते लाईव्ह लागलंच नाही सर. असं नाही, कालची तुला लिंक मी पाठवली नाही. काल माझ्याकडे तासिका नव्हती. काल आपल्या सीमा मोगे मॅडम होत्या, त्यांची तासिका होती काल पुण्याची.
पण मला थोडंसं दुसरं कामामुळे मी तुम्हाला ती लिंक मी पाठवतो बेटा. पाठवतो आजची लिंक पाठवतो आणि कालचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. मोगे मॅडमनी बुद्धिमत्ता चाचणीचा खूप छान तासिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. डिसेंबरच्या नंतर काय आहे? तिसरीच्या वर्गाला बेटा आता तुम्हाला छोटं छोटं बघत राहावं लागणार याच्यामध्ये. मला काय जमते मी सांगतात, समजा 1 गुणिले 1. आता हे 2-4 गणित तुम्ही मुलगा करू शकतो, गुणाकार करू शकतो, छोटे छोटे शब्द वाचू शकतो, किंवा नुसतं तुमच्याकडे तो बघू शकतो. थोडस त्याला ते बघू द्या आणि त्याला आता तुमच्यासोबत बसला असेल तर तसं मला तुम्ही एखाद्या वेळेस सांगत जा, सर माझा भाऊ माझी बहीण तिसरीची सोबत बसली. म्हणजे तुम्हाला काम करत करत तुम्हाला काम सांगत सांगत मी त्यांना पण काम सांगतो. कारण मी सध्या ग्रेड काय धरतोय की माझ्यासोबत 4थी 5वी 6वी या 2-3 वर्गाचे विद्यार्थी आहेत. कारण मी 5वीची तासिका घेताना 4थीच्या वर्गाला जे महत्वाचं आहे आणि जे 5वी साठी आत्ता आहे असे दोन्ही घटक घेत असतो. लक्षात. त्याच्यामुळे जर समजा कोणी तिसरीचं बसलं असेल तर तसं तुम्ही सांगायचं सुरुवातीला, आणि मी नक्कीच त्यांना सुद्धा छोटंसं काम देईल. ते तुला म्हणजे तुम्हाला त्रास देणार नाही आणि छानपैकी तुझ्यासोबत ते अभ्यास करतील. हो सर. तर ठीक आहे. प्राची तुझा आवाज आला नाही बेटा आज. प्राची तुझी काही अडचण वगैरे? महारुद्र नाही सर. आता हा भाग समजला का बरं? मला सांग बरं, वर्ग कसे करायचे समजले का? हो सर. दिलेल्या अंकाला त्याच अंकाने गुणाकार करणे. आता श्रेयत मला सांग, तुझी आता अडचण आहे का काही? सर नाही सर, मी केलो सर, दाखवू? नाही आता पण अडचण आहे का मला सांग. नाही सर. बरं एकदा बघूयात बरं आणखी काही चुकलं का. सर आर्यन थोडस लक्ष दे तिच्या व्हिडिओकडे. मला लॅपटॉप क्लिअर दिसत चाललंय. आता श्रेयानं बरोबर लिहिलं सर, पण ते ओके. व्हिडिओ दाखवून होतं आणि बरोबर. तुझा साऊंड हे झाला बेटा, डिसेबल झालेला आहे. एनेबल कर त्याला. ओके श्रेया गुड. सर हे होमवर्क मध्ये करायचे. हा अरे बघा, मी तुम्हाला बर्डन म्हणून काहीच काम देत नाही. माझं जे तुम्हाला मी सांगतो ते शिकण्याच्या सुरुवातीसाठी सांगतो, की मला आता काहीतरी करायचंय. आणि मग त्याच्यातून तुम्हाला इतर तुम्ही क्लासला जात असाल त्यांचं काम करा. जर तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला कुठलं वाचन करायचं इतर पुस्तकाचं त्याचं वाचन करा. तुम्हाला शाळेतून काही सरांनी काम दिलेलं आहे ते काम करा. ते काम करत करत आपल्याला अभ्यासाची प्रेरणा मिळावी म्हणून आपण हे काम देतो. इथं जबरदस्तीचं कुणालाही काम नाही. इथं काम आहे सर व्हिडिओ अभ्यासाला सुरुवात करायची. मी अभ्यास सुरू करणार आहे. आता मला वाचनाचं काय, मी आता वाचन करणार आहे. मी तुम्हाला वाचाच नाही, जबरदस्ती नाही. तुमच्या मनाने तुम्ही स्वतः सुरू करायचे, तुम्ही स्वतः प्रयत्न करायचे आणि ते करताना आलेली अडचण आमच्याशी शेअर करायची, तुमच्या सरांशी शेअर करा. सर व्हिडिओ चालू करायला ना सर. कोणीच रागवणार नाही. तुमच्या मित्रांशी शेअर करा, सिनियर मित्रांशी शेअर करा. ए दादा मला सांग ना हे कसं असते, मला हे समजलं नाही. एक तर समजण्यासाठी आपण व्हिडिओ रिपीट पाहू शकतो, पण व्हिडिओ पाहूनही नाही समजलं तर इतरांची मदत घ्या आणि तुम्ही शिका. नाहीच समजलं तर आम्ही तर आहोतच, काहीच काळजी करायची नाही. ओके ठीक आहे. तर आजचा आपला दिवस खूप महत्वाचा होता. सर व्हिडिओ चालू करायला ना युट्यूबला एकनाथ बोलावलो. अच्छा, म्हणजे 2 लिंक पाठवलेले आहेत सर. कुणाला तरी बोलायचे. हा बोल बेटा बोल. एकनाथ बोलावलो. हा बोल. हा एकनाथ बोल. 31 डिसेंबरच्या नंतर लिंक बंद होणार नंतर? नाही दुसरी मिळणार. 31 तारखेला दुसरी मिळणार. दुसरी मिळणार का? हा तेच विचार करतो मी, म्हणलो नंतर अभ्यास करू. मिळणार म्हणजे गुगलचीच मिळेल किंवा गुगल मीट किंवा झूमची मिळेल. आणि दुसऱ्याच्या तासिका असतात एखाद्या वेळेस घ्यायच्या, संध्याकाळी घेतो मी कधी कधी आठवड्यातून 2 तासिका. त्यावेळेस मोबाईलची माहिती शिकवतो मुलांना, मोबाईलमध्ये सगळे ऍप शिकवतो. 4ची लिंक आलं नाही माझ्याकडे. नाही ती नंतरच्या नंतर मिळत राहील. ऑन द स्पॉट तुम्हाला सरासरी 5-6 नंतर वगैरे ते मिळतं, काही अडचण नाही. मी सांगत असतो. सांच्यापारी 4च्या कार्यक्रमाची लिंक नाही आहे. हो भेटून जाईल. तेच आपल्याकडे दुसरी आणि तिसरीची आहेत नाही. हा आता आज जर तासिका दुसरी तिसरीची असेल तर मी लिंक पाठवतो, आणि लिंक नाही आली की समजून घ्यायचं आज दुसरी तिसरीचं काही नव्हतं. बर ओके.
म्हणजे आपल्याकडे ज्या वर्गाचे विद्यार्थी आहेत त्याच वर्गासाठी आपण ते पाहायचं, म्हणजे आपल्याला सोपं जाईल ते. ठीक. हा अभिनव, तुला काहीतरी बोलायचं होतं बेटा. येस अभिनव, यू कॅन. सर मग रात्रीच्या वेळेची जी तासिका असते ना त्याला गुगल मीटची लिंक द्या. चालेल. नाही पण एखादं काय होतं बेटा, गुगल मीटची लिंक दिल्यानंतर बरेच विद्यार्थी काय करतात, तिथं थोडी तरी पण घेऊतात, काय हरकत नाही. आपण गुगल मीट वापरलेली आहे, झूम तुम्हाला वापरता येतं, आणि सुरुवातीला जिओ सुद्धा आम्ही वापरलेला आहे. जिओ मीट होते. कोणतं? लक्षात आलं जिओ? झूम मध्ये. हा आता आपण नाही वापर, आता आपल्याला सगळ्यात सोपं झूमचं आहे. का झूमचं सोपं आहे? कारण हे जे आपण वापरतो हे आपल्याला कितीही वेळ चालतं, आणि दुसरीकडचं जे आहे आपल्याला दुसरीकडून घेतो आपण ते 40 मिनिटं चालतं. हे आपल्याला सरांनी दिलेलं आहे, त्याच्यामुळे इथं आपण कंटिन्यू मध्ये चालतो. गुगल मीट मध्ये मोबाईल आडवा ठेवता येत नाही. मोबाईल उभा ठेवून बोलावं लागतं, आणि मी मोबाईल उभा ठेवला तर तुमची स्क्रीन तुम्हाला पूर्ण दिसत नाही. ती एक अडचण त्या ठिकाणी होते मला, त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त हे घेतो. पण एरवीच्या तासिका घेताना आपण गुगल मीट घेऊया, नक्कीच घेऊया, आपण ते सुद्धा वापरत असतो. ठीक आहे संगीताताई, तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला काही बोलायचं असेल तर मॅडम एकदा तुमच्या बोलण्याने आपण समारोप करूया. सर तुम्ही ती त्या संध्याकाळच्या तासाची लिंक पाठवत जावा ना ओनली स्टुडंट्स वर. ओके ओके. तर हे बघा बरोबर आहे. आर्यन, मला फोटो पाठव बेटा मग. ओके, तसा झाला तुझा तयार. व्हेरी गुड. हे बघा सर. क्षीरसागर ताई, आवाज पोहोचतोय? हो सर, हो हो हो. तुमच्या बोलण्याने आपण समारोप करूयात आजच्या या तासिकेचा. कारण आज आपण साने गुरुजी त्यांची जी जयंती होती, साने गुरुजींची जयंती, ती जयंती आपण सुरुवातीला साजरी केली. खूप छान मुलांनी प्रतिसाद तुम्ही दिलेला आहे, आणि तुम्ही ते चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला जे काही समजा वाटतं त्यांच्या जीवनपटाबद्दल, 2 घटक आहेत. एक आहे बालपण, तो आहे श्यामची आई. बालमनावर झालेले संस्कार, आणि बालपणाचे संस्कार हे आयुष्यभर टिकतात, म्हणून अतिशय महत्वाचा भाग श्यामची आई. आणि जेव्हा ते मोठे झाले, सामाजिक कार्यकर्ते झाले, तेव्हा समाजातील अडीअडचणी, समाजातील होणारे त्या ठिकाणी जे काही समजा फक्त एक मोळी उचलून दिली एका अस्पृश्य स्त्रीला, त्यावेळेस झालेले त्यांच्यावर अन्याय, ते तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. कशी परिस्थिती होती आणि त्यावर त्यांनी काय मात केली तेही तुम्हाला पाहायला मिळेल. आणि मग ते सामाजिक कार्यकर्ते, ते स्वातंत्र्य सैनिक, हा प्रवास तुम्हाला पाहायचा आहे. जरूर पहा. त्यातलं तुम्हाला जे काही आवडतं, जे कुणाकुणाची नावं त्या ठिकाणी येतात ते तुम्ही पहा. आपण आता मॅडम बोलतील आणि आपण थांबणार आहोत. हॅलो सर, मार्गदर्शन करण्यापेक्षा मी त्यांचंच एक अतिशय छान गीत आहे, आता उठवू सारे रान. मुलांना चित्रपटातून आपण सर्वांनी छान मार्गदर्शन केलेलं आहे, आणि त्याचबरोबर हे दोन्ही चित्रपट पाहिल्यानंतर त्यांची सखोल माहिती सर्व विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर श्यामची आई अतिशय सुंदर पुस्तक आहे. त्याचं जर तुम्ही रोज एक कथा वाचली किंवा परिपाठात आपली शाळा चालू झाल्यानंतर आपण तो उपक्रम चालू केला तर अतिशय मनावर छोट्या छोट्या मुलांच्या संस्कार होतात. अतिशय छान कथा आहेत. पुन्हा एकदा मी पूज्य साने गुरुजींना विनम्र अभिवादन करून त्यांचंच एक समूह गीत गाऊन आपण चालेल सर गीत गायलेलं? नक्की चालेल मॅडम. हो, समूह गीत आहे, अतिशय छान आहे. त्या काळात जी काही परिस्थिती होती त्यांच्या काळामध्ये त्याचं वर्णन यामध्ये त्यांनी केलेलं आहे. तर ते गीत सादर करते मी. गीताचे बोल आहेत, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान. तर आपण गीत ऐकूया, आता उठवू सारे रान. आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान. शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण, लावू पणाला प्राण. आता उठवू सारे रान, आता
पेटवू सारे रान, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान. किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील. किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील. एकजुटीची मशाल घेऊन पेटवतील हे रान, पेटवतील हे रान. आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान. कोण आम्हा अडविल, कोण आम्हा रडविल, कोण आम्हा अडविल, कोण आम्हा रडविल. अडवणूक करणाऱ्यांची उडवू दाना दान, उडवू दाना दान. आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान. शेतकऱ्यांची फौज निघे, हातात त्यांच्या बेडी पडे. शेतकऱ्यांची फौज निघे, हातात त्यांच्या बेडी पडे. तिरंगी झेंडे घेती हाती, तिरंगी झेंडे घेती हाती. स्वातंत्र्याचे गान, स्वातंत्र्याचे गान. आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान. पडून नारावू आता, खाऊ ना आता लाथा. पडून नारावू आता, खाऊ ना आता लाथा. शेतकरी अन काम करीही, शेतकरी अन काम करीही. मांडणार ओठान, मांडणार ओठान. आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान. शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण, लावू पणाला प्राण. आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान. धन्यवाद सर, अतिशय छान उपक्रम चालू आहेत आपले आणि मला संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना पूज्य साने गुरुजींच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी थांबते. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. कारण म्हटलं जातं कारण मनावर जर कोणी परिणाम करत असेल तर ते असतात संस्कार.
मना घडवी संस्कार. आपल्या मनाला जर कोणी घडवत असेल तर कुणाच्या सांगण्यानं कुणाच्या कशानं नसतं, तर आपल्यावर होणारे जडणघडण, आपल्यावर होणारे संस्कार हेच अतिशय महत्वाचे असतात. आणि बालमनावर झालेले संस्कार हे चिरकाल टिकतात. कारण हे बालमन निष्पाप, निरागस, आणि म्हणूनच या बालमनाला साने गुरुजींनी ओळखलं आणि ते शिक्षक म्हणून अतिशय प्रसिद्ध आणि विद्यार्थी प्रिय असे ते होते. तर असे हे साने गुरुजी, त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्या संगीताताई क्षीरसागर तसेच बापूसाहेब आंबेडकर सर दोघेही आमच्या दिशादर्शक परिवारमधील पुण्याचे आमचे शिक्षक बंधू भगिनी, त्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला आणि मुलांना एक असं प्रसन्न वातावरण निर्माण करून सोडलं की म्हणजे वाटत नाही की शाळा बंद आहे. खूप खूप धन्यवाद. विद्यार्थी मित्रांना माझी विनंती, आपण सर्वजण माईक चालू करा, जमल्यास व्हिडिओ चालू करा आणि एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊया. अच्छा, आर्यन 2 ठिकाणी आहे त्याच्यामध्ये. आर्यनचे पप्पा पण थोडी थंडी वाजू शकतात.